गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट यामधील आर्क लेंथ अँड एरिया ऑफ द सेक्टर एक्झरसाइज 1.2 पाहणार आहोत. सुरुवातीला याच्यामध्ये काही फॉर्म्युले बघूत. डायग्रामचा ऑब्झर्वेशन्स करा. इथं सर्कल दिलेला आहे ज्याची रेडियस आर आहे आणि थिटा हा मेजर ऑफ सेंट्रल अँगल म्हणून किंवा अँगल ओ हा सेंटर असून एस इज द लेंथ ऑफ आर्क किंवा बी एस ए किंवा ए एस बी. याला तुम्ही आपण 10वी पर्यंत पाहिलं त्याला आपण मायनर आर्क म्हणतो. मायनर आर्क आणि मेजर आर्क त्याच्यापैकी हे मायनर आर्क आहे. तर आपल्याला इथं एरिया ऑफ द सेक्टर ए इज गिवन बाय फॉर्म्युला 1/2 आर स्क्वेअर थिटा आणि लेंथ ऑफ द आर्क एस इज गिवन बाय एस इक्वल टू आर थिटा. हे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत. लाल कलरने जे दाखवलेल्या डायग्राम मध्ये ती वर्तुळ पाकळी म्हणता तुम्ही त्याला मराठीमध्ये, त्यालाच आपण एरिया ऑफ सेक्टर म्हणतो. तर आपल्याला आता याच्यावरचे काही एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. पहिला प्रॉब्लेम पहा. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क of a circle which subtend an angle of 108 at the center if the radius of circle is 15 centimeter. तुम्हाला ते दोन फॉर्म्युले दिले होते, एस इक्वल टू आर थिटा किंवा एस इक्वल टू आर स्क्वेअर थिटा बाय 2. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की थिटा हा रेडियन मेजर मध्ये असतो. याच्यामधला थिटा हा नेहमी कोणत्या मेजर मधला असतो? रेडियन मेजर मधला असतो. म्हणून तुम्हाला डिग्री मेजर जरी दिलं तरी त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करताना त्याला डायरेक्ट न ठेवता रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं. लक्षात ठेवा, हे याच्यामधला महत्वाचा बदल आहे या एक्झरसाइज मधला. आता थिटाची किंमत 108 डिग्री दिली. 108 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? पाय बाय 180 न. मग काय येईल? 3 पाय बाय 5 रेडियन. सिम्प्लिफाय केल्यावर व्हॅल्यू काय येईल? 3 पाय बाय 5. मग लेंथ ऑफ द आर्क एस इक्वल टू आर थिटा. आर ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. 15 इंटू 3 पाय बाय 5. 5 3 जा 15. 3 इंटू 3 9. 9 पाय सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ द आर्क. नेक्स्ट प्रॉब्लेम. The radius of a circle is 9 centimeter. Find the length of an arc of this circle which cuts off a chord of length equal to the length of its radius. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क काढायचे आहे. लेंथ ऑफ एन आर्क. आता इथे डायग्राम मध्ये पाहिलं तर AB इट इज अ कॉर्ड. AB इट इज अ कॉर्ड. इट इज ऑल्सो, जर आपण वर्तुळाचा भाग घेतला तर इट इज ऑल्सो लेंथ ऑफ एन आर्क. पण कॉर्ड, आपल्याला कॉर्डची डेफिनेशन माहित आहे. मराठीमध्ये कॉर्डला आपण काय म्हणतो? जीवा. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू छेदणारा रेषाखंड. इट इज अ सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. इथं कॉर्ड AB दिलेले आहे. ओ हा सेंटर आहे. मग याच्यामध्ये काय घेतलं आपण? एक OM हा परपेंडिक्युलर टाकला. आता आपल्याला त्यासाठी सुद्धा याला थेरम आहे आपल्याला 10वी मध्ये. काय? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागते. किंवा इट इज अ सेगमेंट drawn from the center of the circle on the chord, it bisect the chord. It bisect the chord. मग आपल्याला इथं कॉर्ड बायसेक्ट होते, परंतु AB ची किंमत तुम्हाला रेडियस बरोबर दिली आणि रेडियसची किंमत किती आहे? 9 आहे. म्हणजेच AM आणि MB याची किंमत किती होईल? 9/2. या थेरम नुसार किती येईल? 9/2. मग ती व्हॅल्यू आपण 9/2 ही व्हॅल्यू आपण इथं ठेवलेली आहे. आता इथं आपण अँगल कन्सिडर केला θ1 कोणचा? AOM. AOM या डायग्रामचा विचार जर केला आपण त्याच्यामध्ये साइन θ1 ची किंमत काढली. साइन θ1 चा फॉर्म्युला काय? साइन θ इक्वल टू ऑपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्युअस मीन्स 9/2 डिवाइडेड बाय 9 इक्वल टू 1/2. मग 1/2 व्हॅल्यू साइन θ1 ची आली. पण आपल्याला माहित आहे साइनच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मधल्या व्हॅल्यू, साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. म्हणजे θ1 इक्वल टू काय होईल? 30 डिग्री. θ1 इक्वल टू 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजेच किती? पाय बाय 3 रेडियन. थिटाची व्हॅल्यू किती झाली? पाय बाय 3 रेडियन. देअरफॉर द लेंथ ऑफ द आर्क एस इक्वल टू आर थिटा. आर ची व्हॅल्यू 9 इंटू थिटाची व्हॅल्यू किती आली? पाय बाय 3. 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळालं? 3 पाय सेंटीमीटर. किती आन्सर मिळालं? 3 पाय सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला पहा कंडिशन दिली काय होती? लेंथ ऑफ द आर्क फाइंड करायची होती. कॉर्डची किंमत आपल्याला रेडियस बरोबर दिली होती. थिटा आपल्या जवळ नव्हता, परंतु आपल्याला 10वीच्या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यू काढाव्या लागल्या. नेक्स्ट प्रॉब्लेम. Find the angle in degree subtended at the center of the circle
by an arc whose length is 15 centimeter if the radius of the circle is 25 centimeter. आता रेडियस r ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 25 सेंटीमीटर, s ची किंमत दिलेली आहे 15 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे थीटा काढायचा आहे. मग s इक्वल टू फॉर्म्युला काय r थीटा, s ची किंमत 15, r ची किंमत 25 इंटू थीटा म्हटलं आपण. मग थीटा इक्वल टू 15/25 म्हणजे 3/5 रेडियन. 3/5 रेडियन. आता आपल्याला याला जर डिग्री मध्ये काढायचं असेल करेक्ट तर काय करतो आपण, जसं 1/5 रेडियनचा आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये एक प्रॉब्लेम्स पाहिलं होतं त्याच पद्धतीनं 3/5 इंटू 180/पाय, पायची किंमत टाकून द्या तिथं 180/पाय, पाय म्हणजे 3.14 म्हणजेच किती आली व्हॅल्यू सिम्प्लिफाय केलं तर 34.40 डिग्री. किती आली व्हॅल्यू 34.40 डिग्री. म्हणजे द रिक्वायर्ड अँगल इज 108/पाय रेडियन और 34.40 डिग्री. 34.40 डिग्री 108/पाय और 34.40 डिग्री. नेक्स्ट प्रॉब्लेम. A pendulum of length 14 centimeter oscillates through an angle of 18 degree. Find the length of its path. आता इथं पहा पेंडुलम दिलेला आहे 14 सेंटीमीटर लॉंग, म्हणजे याचा अर्थ आपल्याला रेडियस ऑफ दॅट सर्कल जर तयार झाला तिथं पेंडुलमच्या लांबीचा तर त्याची रेडियस आपण काय घेऊ शकतो 14 सेंटीमीटर. आणि आपल्याला अँगल लेंथ ऑफ आर्क इथं काढायची आहे. फाइंड द लेंथ ऑफ पाथ, पाथ म्हणजेच काय एस ची किंमत काढायची आहे आणि अँगल दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामधला 18 डिग्री. मग 18 डिग्रीला आपण सुरुवातीला रेडियन मध्ये कन्वर्ट करू. 18 इंटू पाय बाय 180 इक्वल टू पाय बाय 10 रेडियन, पाय बाय 10 रेडियन. एस इक्वल टू आर थिटा, आर ची किंमत आहे 14 इंटू थिटा पाय बाय 10. सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळते 7 इंटू 3.14/5 इक्वल टू 21.98 डिवायडेड बाय 5 मीन्स approximate value मिळते याला 4.4 सेंटीमीटर. therefore the length of the path equal to 4.4 सेंटीमीटर. 4.4 सेंटीमीटर. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम पहा. Two arcs of same length subtended an angle of 60 degree and 75 degree at the center of the circle. What is the ratio of the radius of two circles? इथं आता दोन सर्कल दिलेले आहे की याच्या आर्क्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अँगल्स दिलेले आहेत आणि तुम्हाला रेशो विचारला R1/R2. आता अँगल याला θ1 आणि θ2 घेतलं तर 60 डिग्री θ1, θ2 ची किंमत किती होईल 75 डिग्री. नंतर टू आर्क्स ऑफ सेम लेंथ. आता याच्यामध्ये कंडिशन दिलेली आहे, लेंथ कशी दिलेली आहे सेम दिलेली आहे. म्हणजे एकाची S1 घेतली एकाची S2 घेतली तर आपल्याला काय मिळेल S1 इक्वल टू S2, म्हणजे आपण दोघांची लेंथ S घेतली तरी चालते. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, थिटा जे दिलेले आहे 60 डिग्री याला रेडियन मध्ये कन्वर्ट केलं पाय बाय 3 डिग्री आलं. नंतर त्याच्यावरून S इक्वल टू R1 θ1 म्हणजेच पाय R1/3 ही व्हॅल्यू काढली. S1 ची म्हणू आपण त्याला किंवा S ची म्हणू. नेक्स्ट त्याच्यामधले थिटा हा 75 डिग्री आहे. 75 ला रेडियन मध्ये केलं तर काय होते 5π/12 रेडियन होते. मग S ची किंमत पुन्हा R2 इंटू θ2 म्हणजेच 5π/R2/12. पण आपल्याला काय विचारला रेशो विचारलेला आहे आणि दोन्हीच्या व्हॅल्यू सारख्या दिलेल्या आहे. मग आपण दोन्हीच्या व्हॅल्यू इक्वेट केल्या πr1/3 इक्वल टू 5πr2/12. दोन्ही कडले पाय पाय काय होतील कॅन्सल होतील. R1 ला डिवाइड करा R2 न म्हणजे R1/R2. हा 3 जर तिकडे गेला तर न्यूमरेटरला जाईल. 5 इंटू 3 किती व्हायला 15. 15 डिवायडेड बाय 12. 15 डिवायडेड बाय 12 ला सिम्प्लिफाय केलं 3 न भागलं तर किती भाग जाते 5/4. म्हणजेच आन्सर काय आलं द रेशिओ ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 5:4. किती आन्सर येतात 5:4. 6 नंबरचा प्रॉब्लेम पाहता याच्यामध्ये. द एरिया ऑफ द सर्कल इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर. 25 square centimeter. Find the length of its arc subtended an angle of 144 degree at the center. Also find the area of the corresponding center. म्हणजे तुम्हाला दिलं काय आणि काढायचं काय या सुरुवातीला गिवन डाटा म्हणतो आपण त्याला. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. द एरिया ऑफ द सर्कल दिला, एरिया ऑफ द सर्कल वरून आपण रेडियस काढतो कारण एरिया ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला काय पाय r स्क्वेअर. पाय r स्क्वेअर इक्वल टू काय 25 पाय. देअरफॉर r स्क्वेअर इक्वल टू
25. r इक्वल टू प्लस मायनस 5. पण r हा रेडियस असल्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह घेतो. देअरफॉर r ची व्हॅल्यू किती घेतली आपण? 5 सेंटीमीटर. थीटा इक्वल टू द रिलेशन ट्रायंगल 144 डिग्री. 144 ला आपण रेडियन मध्ये कन्व्हर्शन केलं तर काय झालं? पाय बाय 144 इंटू पाय बाय 180 म्हणजेच 4 पाय बाय 5 रेडियन. 4 पाय बाय 5 रेडियन. मग लेंथ ऑफ आर्क किती झाली? s इक्वल टू r थीटा. r ची व्हॅल्यू 5 इंटू 4 पाय बाय 5 इक्वल टू 5 5 कॅन्सल मीन्स 4 पाय सेंटीमीटर. एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर फॉर्म्युला काय? 1/2 r स्क्वेअर थीटा. 1/2 r ची व्हॅल्यू 5. 5 चा स्क्वेअर इंटू 4 पाय बाय 5. 5 चा स्क्वेअर 25. 25 ला 5 न भागलं किती जाते? 5 ला. 4 ला 2 न भागलं किती येते? 2. मग 5 इंटू 2 मीन्स 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. कारण एरिया म्हटल्यानंतर काय येते? स्क्वेअर हे युनिट येते. स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हटलं तरी चालते. नेक्स्ट प्रॉब्लेम. पाच 7 नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे? OAB is a sector of the circle having center at O and radius 12 centimeter. If measure of AOB is 45 degree, find the difference between the area of the sector OAB and triangle AOB. Area of the sector AOB and triangle AOB. तर आपल्याला इथं एरिया ऑफ द सेक्टर आणि ट्रायंगल एओबी याच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. दिलेलं काय काय आपल्याला? रेडियसची किंमत दिलेली आहे r इक्वल टू 12 सेंटीमीटर. नंतर मेजर ऑफ अँगल एओबी दिला 45 डिग्री. 45 डिग्रीला आपण रेडियन मध्ये कन्व्हर्शन केलं तर काय होत आहे? पाय बाय 4. 45 म्हणजे किती? पाय बाय 4. मग एरिया ऑफ द सेक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 r स्क्वेअर इंटू थीटा. r म्हणजे 12. 12 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय थीटा. थीटा म्हणजे r स्क्वेअर इंटू थीटा आहे इंटू पाय बाय 4 होईल. म्हणजे 1/2 इंटू 12 स्क्वेअर इंटू पाय बाय 4. सिम्प्लिफाय करा. 12 चा वर्ग 144 ला 8 न भाग द्या. 8 न भाग किती जातो? 18 चा. म्हणजे 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर मिळाला आपल्याला एरिया ऑफ द सेक्टर. नाउ लेट BD बी द परपेंडिक्युलर फ्रॉम B टू OA मीटिंग ऍट D. म्हणजे BD हा परपेंडिक्युलर टाकला म्हणजे इथं D या ठिकाणी कितीचा अँगल तयार व्हायला? 90 डिग्रीचा अँगल तयार होत आहे. कितीचा अँगल तयार होत आहे? 90 डिग्रीचा. इन द राईट अँगल ट्रायंगल ODB BD बाय OB इक्वल टू sin 45 म्हणजे sin 45 ची व्हॅल्यू लिहिली आपण BD बाय OB. देअरफॉर BD इक्वल टू OB इंटू sin 45. sin 45 ची किंमत किती आहे? 1/√2 आणि OB ची किंमत आपल्याला दिलेली आहे 12. 12 इंटू 1/√2 म्हणजेच किती आलं? 6√2. कारण 12 म्हणजे 6 इंटू 2. 2 म्हणजे √2 इंटू √2 डिवाइडेड बाय √2. √2 कॅन्सल होईल म्हणजेच काय मिळाला? 6√2. एरिया ऑफ द ट्रायंगल AOB इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट किंवा लेंथ OA इंटू BD. लेंथ OA ची किंमत 12 दिलेली आहे आणि BD ची किंमत हाईट किती आहे? 6√2. मग 2 न 12 ला भागचा कितीचा जाते? 6 चा. 6 इंटू 6 36. 36√2 स्क्वेअर सेंटीमीटर. पण आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. देअरफॉर the difference between the areas of the sector OAB and triangle AOB is given by 18 pi minus 36 root 2 equal to 18 जर कॉमन काढले तर 18 into pi minus 2 root 2 square centimeter. It is a difference between area of the sector and triangle AOB. Next problem. OPQ is a sector of the circle having center O and radius 15 centimeter. If measure of angle POQ equal to 30 degree, find the area enclosed by arc PQ and chord PQ. म्हणजे तुम्हाला chord PQ आणि arc PQ याच्यामधला एरिया काढायचा. मग दिलेलं काय? सुरुवातीला गिवन डाटा मध्ये OP इक्वल टू OQ इक्वल टू R. आता या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम जर सोपा वाटेल किंवा इझी झाला पाहिजे त्यासाठी काय करायचं? आपण 10वीचा वर्तुळ धडा एक वेळ वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा सर्कल्स. आणि दुसरी गोष्ट डायग्राम काढत राहायची. त्यामध्ये डायग्राम काढली म्हणजे बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होते. लक्षात घ्या, डायग्राम मध्ये आपलं स्किलही दिसते आणि बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होते. म्हणून आपल्याला डायग्राम काढणं आवश्यक आहे. मग इथं आपण अँगल POQ दिलेला आहे 30 डिग्री. 30 म्हणजे काय व्हायला? π/6 रेडियन. π/6 रेडियनला आपण काय घेतलं आहे? नंतर थीटाची किंमत म्हटलं आहे कारण रेडियन मध्ये घेतलं. मग एरिया सेक्टर ऑफ OPQ इक्वल टू 1/2 r स्क्वेअर इंटू थीटा. 1/2 r ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 15. 15 स्क्वेअर इंटू थीटाची व्हॅल्यू
पाय बाय 6 15चा वर्ग. 15चा वर्ग किती 225. 225 ला 12 ने भागलं म्हणजेच भाग जात असेल तर भाग देऊन टाका. सिम्प्लिफाय करा. आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली इथं 75 पाय बाय 4 स्क्वेअर सेंटीमीटर. 75 पाय बाय 4 स्क्वेअर सेंटीमीटर. Let QR be the perpendicular from Q to OP meeting at R. Then length QR equal to 1 by 2 into length OQ they equal to 15 by 2 centimeter. Area of the triangle is 1 by 2 length OP into length QR equal to 1 by 2 into 15 by 2 means 225 by 4 square centimeter. Hence the area between arc PQ and chord PQ is given by area of sector OPQ minus area of triangle OPQ equal to 75 pi by 4 minus 225 by 4 equal to 225 by 4. आपण एलसीएम जर घेतला तर पाय बाय 3 मायनस 1 स्क्वेअर सेंटीमीटर मिळतात. किती मिळत आहे पाय बाय 3 मायनस 1 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला the perimeter of a sector of a circle of area 25 square centimeter is 20 centimeter. Find the area of the sector. मग आपल्याला इथं काय दिलेलं आहे let radius of the circle is r. Pi r square equal to 25 pi. Therefore r equal to 5 centimeter. The perimeter of the sector is 20 centimeter. 20 centimeter. पेरिमीटर म्हणजे काय मराठीमध्ये त्याला परिमिती म्हणतात. त्याचा आता इथे एक फॉर्म्युला s प्लस 2r इक्वल टू 20. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा s प्लस 2r इक्वल टू 20. मग x प्लस 2r ची व्हॅल्यू किती आहे 2r. r ची किंमत 5. 5 into 2 means 10. s plus 10 equal to 20. s equal to 10 centimeter. s equal to r theta. Therefore 10 equal to 5 theta. Therefore theta equal to 2 radian. Theta equal to 2 radian. Therefore area of the sector is given by 1 by 2 r square theta. 1 by 2 into 5 square into 2 equal to 25 square unit. 25 square unit. अशा पद्धतीने इथे आपले प्रॉब्लेम्स एक्सरसाइज 1.2 संपलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 7 एक्झाम्पल्स दिलेले आहे मी होमवर्क साठी. जमतील तेवढे प्रॉब्लेम्स करून टाकायचे कारण 11वीला प्रॅक्टिस जसं आपण रेस्ट इयर म्हणतो की थोडंसं जमतील तेवढे प्रॉब्लेम करायचे. सांगितलेल्या गोष्टी फक्त करायच्या जास्त न करता. आणि याचे आन्सर सुद्धा इथे दिलेले आहे. आपण आन्सर टॅली करायचे. आले नसतील तर तिथं आपण कोण्या पद्धतीने येतील त्याचा विचार करायचा आणि आपल्या वहीमध्ये सोडवलेले प्रॉब्लेम सुद्धा लिहून टाकायचे. हे मात्र डेट वाईज आपल्या वहीमध्ये असलं पाहिजे. याचे आन्सर दिलेले आहे तुम्हाला समोर. सर्व प्रॉब्लेम आणि क्लिप्स मधले सुद्धा सर्व व्हिडिओ मधले सुद्धा प्रॉब्लेम्स काय करायचे आहेत तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहे. डेट वाईज वहीमध्ये लिहित चला कारण तुमची वही चेक होईल. थँक्यू. हॅव अ गुड डे.